आजच्या राशीफळात आज 17 एप्रिल 2025 17 एप्रिल गुरुवार आहे। ग्रह आणि तारांच्या हालचालीवरून कुंडली निश्चित केली जाते। गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे। धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते। ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार 17 एप्रिलचा दिवस हा काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे। तर जाणून घेऊया 17 एप्रिल रोजी कोणत्या राशींना फायदा होणार आहे। पहिली राशी आहे मेष राशी। या शुभ दिवसाचे ग्रहांचे संक्रमण तुमच्या वाढीसाठी खूप अनुकूल आहे। आज सूर्य वृश्चिक राशीत म्हणजेच 8व्या घरात असेल। अष्टम चंद्र आरोग्यासाठी फारसा चांगला नसेल। 12व्या शनीमुळे व्यवसायातील अडथळे दूर होतील। शनी मीन राशीत आहे। तुमच्या कारकिर्दीत सर्व काही चांगले होईल। नोकरीत बढतीसाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी व्हाल। नवीन जबाबदारी फायदेशीर ठरेल। जास्त भावना टाळा। तुमचा प्रेम जोडीदार तुम्हाला प्रेमात जास्त वेळ देऊ शकतो, पण तुमचे करिअर देखील महत्त्वाचे आहे। विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावेत। आजचा उपाय म्हणजे भगवान विष्णूची पूजा करावी। हरभरा डाळीचे दान करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल। मेष राशीसाठी आज भाग्यवान रंग हा पिवळा आणि नारंगी असेल, तर आजचा भाग्यवान क्रमांक हा 1 आणि 9 असणार आहे। दुसरी राशी आहे वृषभ। या राशीच्या सप्तम आणि चंद्र आणि गुरु लवकरच अध्यापन, IT आणि बँकिंग नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीची शक्यता देऊ शकतात। व्यवसाय वाढीसाठी जास्त धावपळ टाळा। कुटुंबातील तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा। तुमच्या जवळच्या नातेवाईकांपैकी एखाद्याशी तुमचा वाद होऊ शकतो। तुमचा राग नियंत्रित करा। शुक्र आणि चंद्र प्रेमसंबंधांमध्ये गोडवा आणतील। तुमच्या नोकरीत तुम्ही काही विशिष्ट प्रकल्प यशस्वी करण्यात गुंतलेले असाल। आरोग्याची चिंता राहील। आजचा उपाय म्हणजे भगवान विष्णूची पूजा करत राहा। श्रीसूक्ताचे पठण करा। तुमच्यासाठी आज भाग्यवान रंग हा हिरवा आणि जांभळा असेल, तर भाग्यवान क्रमांक हा 3 आणि 8 असणार आहे। तिसरी राशी आहे मिथुन। मिथुन राशी आज 6वा चंद्र आणि 12वा गुरु नोकरी आणि करिअरमध्ये तुम्हाला प्रगती देईल। आजचा दिवस व्यवसायासाठी देखील खूप महत्त्वाचा असणार आहे। गुरु खर्चाच्या घरात आहे। व्यवसायातील तुमच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी असाल। कोणताही प्रलंबित अभ्यास प्रकल्प पूर्ण केला जाईल। आज तुमचे प्रेमजीवन चांगले राहील। तरुणांनी प्रेमाच्या बाबतीत जास्त भावनिक होण्याचे टाळावे। आजचा उपाय म्हणजे श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा आणि तिळाचे दान करा। तुमच्यासाठी शुभ रंग हा हिरवा आणि पांढरा असेल, तर आजचा भाग्यवान क्रमांक हा 4 आणि 8 असेल। चौथी राशी आहे कर्क। कर्क राशी आज शिक्षणाच्या 5व्या घरात चंद्र आणि 11व्या घरात गुरु करिअरसाठी शुभ आहेत। सर्वतोपरी प्रयत्न करूनही नोकरीत बढतीमध्ये फारसे यश मिळत नाही। नवीन व्यवसाय करारात तुमच्यासाठी चांगली बातमी असेल। जर विद्यार्थ्यांनी वेळेचे व्यवस्थापन आणि अभ्यास यात संतुलन राखले तर त्यांना भविष्यात चांगले निकाल मिळतील। प्रेम जीवनात तणाव असू शकतो। प्रेमावरचा विश्वास कायम ठेवा। आजचा उपाय म्हणजे भगवान शिवाची पूजा करत राहा। गुळ आणि तिळाचे दान करा। तुमच्यासाठी आज भाग्यशाली रंग पिवळा आणि नारंगी असेल। पाचवी राशी आहे सिंह। सिंह राशी आज रवी नवम भावात आहे। वृश्चिक राशीत चंद्र शुभ आहे। वृश्चिक आणि धनु राशीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला नोकरीत यश मिळू लागेल। कार्यालयातील वाद मिळतील। तुमचे प्रेम जीवन सुधारण्यासाठी कुठेतरी सहलीला जा। तुम्ही तुमची ऊर्जा योग्यरित्या वापरली पाहिजे। योग्य दिशेने काम करा। आजचा उपाय म्हणजे 7 धान्य आणि गुळाचे दान हे सर्वोत्तम दान आहे। भगवान विष्णूची पूजा करा। तुमच्यासाठी शुभ रंग हा नारंगी आणि पिवळा असेल, तर आजचा भाग्यवान क्रमांक हा 2 आणि 9 असणार आहे। 6वी राशी आहे कन्या। कन्या राशी आज या राशीच्या 3ऱ्या घरात चंद्र आहे। व्यवसायात मोठ्या यशाने तुम्ही खूप आनंदी होऊ शकता। शनी मीन राशीत असल्याने आणि सूर्य मेष राशीत असल्याने तुम्हाला कुटुंबातील तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडता येतील। तुम्ही ज्याच्याशी बोलता त्याला तुम्ही आकर्षित करता। फक्त ही सकारात्मक ऊर्जाच तुम्हाला यशस्वी करेल। धार्मिक प्रवासामुळे तुमचे मन ताजेतवाने होईल। विद्यार्थ्यांना यश मिळेल। करिअर खूप चांगले राहील। तुमची समस्या तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मोकळ्या मनाने तयार राहा। आजचा उपाय म्हणजे सप्तशृंगी नवदुर्गांच्या वेळी पाठ करा। तांदूळ आणि गुळाचे दान करा। तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा आणि लाल असेल। आजचा भाग्यवान क्रमांक हा 1 आणि 3 असणार आहे। 7वी राशी आहे तूळ। तूळ राशी
आज दुसऱ्या गोचरात चंद्र आणि 8व्या घरात गुरु असल्याने नोकरीत काही नवीन प्रकल्पांमध्ये तुम्हाला फायदा होईल। बँकिंग आणि IT नोकऱ्यांशी संबंधित लोकांना शुक्र ग्रह काही मोठे फायदे देतील। तुम्ही तुमच्या कारकिर्दीत यशस्वी व्हाल। आज धार्मिक कार्यक्रमाचा दिवस आहे। प्रवास सुंदर आणि आकर्षक असेल। आज तुमच्या कुटुंबासह तुमची सहल तुमचे मन साहस आणि तणावापासून मुक्त ठेवेल। व्यवसायात कागदी कामात थोडीशीही निष्काळजीपणा हानिकारक ठरू शकतो। आजचा उपाय म्हणजे ताण टाळावा, मूग आणि उडदाचे दान करावे, श्री सुक्ताचे पठण करणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे। तुमच्यासाठी आज शुभ रंग हा हिरवा आणि निळा असेल। आजचा भाग्यवान क्रमांक हा 3 आणि 6 असेल। 8वी राशी आहे वृश्चिक। वृश्चिक राशी या राशीच्या चंद्र आणि वृषभ राशीचा गुरु शुभ फळे देतील। चंद्र आर्थिक सुखात वाढ करेल आणि धार्मिक कार्यांमुळे मन आनंदाने भरून जाईल। नोकरीत बढतीबाबत तुम्हाला असलेल्या काही चिंता देखील दूर होतील। कोणताही नवीन व्यवसाय करार यशस्वी होईल। प्रेमजीवन चांगले होईल। आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या यकृताची थोडी काळजी घ्यावी लागेल। आजचा उपाय म्हणजे भगवान विष्णूच्या मंदिरात जावे आणि त्यांच्या भोवती 4 प्रदक्षिणा घालाव्यात। वडिलांकडून आशीर्वाद मिळाल्याने कामातील अडथळे दूर होतील। आजच्या दिवशी गव्हाचे दान करावे। तुमच्यासाठी भाग्यवान रंग हा नारंगी आणि लाल असेल। आजचा भाग्यवान क्रमांक हा 3 आणि 7 असेल। 9वी राशी आहे धनु। धनु राशी या राशीच्या 12व्या घरात चंद्र धार्मिक कार्यासाठी शुभ आणि भाग्यवान आहे। या राशीच्या 5व्या घरात सूर्य आहे। गुरु आणि चंद्र संपत्ती आणतील। अनावश्यक प्रवास टाळावा। आरोग्याची चिंता राहील। व्यवसाय चांगला राहील। आरोग्यात यकृताशी संबंधित समस्या असू शकते। तुमच्या प्रेमसंबंधांबद्दल तुम्हाला थोडी काळजी वाटेल। आजचा उपाय म्हणजे श्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा। तसेच तीळ आणि गुळ दान करा। भाग्यवान क्रमांक हा 2 आणि 9 असणार आहे। तर भाग्यवान रंग हा लाल आणि पांढरा असेल। 10वी राशी आहे मकर। आज 5व्या घरात गुरु आणि 11व्या घरात चंद्र करिअरच्या प्रगतीसाठी शुभ असेल। तुम्ही तुमचे काम पूर्वीपेक्षा चांगले कराल। तुम्ही आत्मविश्वासाने समृद्ध व्यक्ती आहात। काही नवीन कामाद्वारे तुम्ही तुमच्या व्यवसायाला योग्य दिशा देऊ शकता। तुमचे मन किंवा विवेक तुम्हाला जे करण्यास मनाई करत नाही ते करू नका। नोकरी बदलण्याचा विचार येईल। प्रेमजीवनात वेळेचा अभाव अडचणी निर्माण करेल। आजचा उपाय म्हणजे हनुमानजींची पूजा केल्याने तुम्हाला फायदा होईल। हनुमानजींना लाडू आणि फळे अर्पण करा। 7 धान्य दान करा। भाग्यवान संख्या ही 1 आणि 2 असेल। तर भाग्यवान रंग हा निळा आणि हिरवा असेल। 11वी रास आहे कुंभ। चंद्र 10व्या घरात म्हणजेच कर्म घरात आहे आणि शनी या राशीच्या दुसऱ्या घरात आहे। कामाच्या अतिरेकामुळे तुम्ही आज त्रासलेले राहू शकता। व्यवसायातील नवीन प्रकल्प तुम्ही वेळेवर पूर्ण कराल। मोठा भाऊ मदत करू शकतो। आज तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधासाठी बराच वेळ द्याल। आजचा उपाय म्हणजे देवीच्या मंदिरात जा। मूग डाळीचे दान करा। वडिलांकडून आशीर्वाद घ्या। धार्मिक पुस्तकांचे दान करा। तुमच्यासाठी आज भाग्यवान रंग हा निळा आणि जांभळा असेल। तर भाग्यवान क्रमांक हा 4 आणि 7 असणार आहे। 12वी आणि शेवटची रास आहे मीन। आज मीन राशीच्या 3ऱ्या भावात गुरु आणि 9व्या भावात चंद्र शुभ आहेत। भाग्यस्थानात चंद्रांचे भ्रमण व्यवसायात नफा देईल। करिअरची प्रगती सकारात्मक दिशेने जाईल। कार्यालयामधील वादामुळे तुम्ही थोडे तणावात असाल। तुमच्या कारकिर्दीत तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीला योग्य दिशा द्याल, ज्यामध्ये तुमच्या मित्रांचे मोठे योगदान असेल। प्रेमजीवनात खोटेपणा टाळावा। आजचा उपाय म्हणजे ऋग्वेदिक श्री सुक्तम 16 वेळा पाठ करा आणि फळांचे दान करा। तुमच्यासाठी भाग्यवान रंग हा नारंगी आणि पांढरा असेल। तर भाग्यवान क्रमांक हा 2 आणि 3 असणार आहे।